नमस्कार. मी रफिक रुबाब तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव आणि आपलं कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. तर काही दिवसापूर्वी शासनाकडून नवीन कॉम्प्युटर संच आले. मग तो आढावा घेत असताना आमच्या लक्षात आलं की यापूर्वी आलेले 2 कॉम्प्युटर्स नाही आहेत, ते गायब झालेले आहेत किंवा कोणीतरी चोरून नेलेले आहेत. मग आम्ही त्याविषयी माहिती काढायला सुरुवात केली. तर लक्षात आलं की आपल्या विभागांतर्गतच महाबळ येथे वन स्टॉप सेंटर आहे आणि तिथे कार्यरत कंत्राटी कर्मचारी जो की सुरक्षा रक्षक आहे भूषण परदेशी, त्याने ते दोन्ही संच घेऊन गेलेला आहे अशी माहिती मिळाली. आणि अजून अतिरिक्त माहिती अशी की त्या काळामध्ये त्याचेच काका विजयसिंग परदेशी यांच्याकडं या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता आणि त्यांच्या संमतीनेच तो ते दोन्ही कॉम्प्युटर्स घेऊन गेलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मग शेवटी आम्ही आता गुन्हा दाखल करायला जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गेलो. मी स्वतः आणि अजून 3 कर्मचारी. परंतु तिथं गेल्यानंतर तिथल्या PI साहेबांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिलेला आहे. आणि नंतर मग आम्हाला अशी माहिती मिळाली का त्या भूषण परदेशीचे भाऊ आणि बहिणी हे सुद्धा पोलीस दलामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही तिथे पोहोचायच्या आधीच त्यांना माहिती मिळाली आणि सर्व त्यांनी ही लिंक म्हणा काय म्हणा जे काय असेल ते लावून गुन्हा दाखल करण्यास आम्हाला नकार दिलेला आहे. त्यामुळे मी आता माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्या प्रति माननीय जिल्हाधिकारी आणि आमचे आयुक्त सर, आयुक्त मॅडम यांना सर्वांना प्रति देतो आहे. धन्यवाद.